हा रिस्पॉन्स व्हिडिओ आहे माझा आधीच्या व्हिडिओजवर. मी सुरू करेल भोळे भाबडे भावंडां हा व्हिडिओपासून. नेमकं मला तो आज परत एकदा रेफरन्ससाठी मला बघायला मिळाला नाही. तर मला आता जेवढे आठवत आहेत गोष्टी बोलायच्या होत्या त्याच मी बोलणार आहे. मे बी कम्प्लीट रिस्पॉन्स नसेल. तर पहिले तर मला ते बरेचसे मुद्दे असे मिळाले त्याच्यामध्ये जे मी कधी विचार नव्हता केला त्याचा. जसं की भोळा शंकर म्हणतात आपल्या कल्चरमध्ये. आणि एक गाणं आहे, त्याचं लिरिक्स फक्त एवढंच आहेत की मेरा भोला है भंडारी. सो ॲक्च्युली म्हणजे काय म्हणतात त्याला, ही एक डिझायरेबल क्वालिटी किंवा एक पॉझिटिव्ह क्वालिटी असा मी विचार नव्हता केला, पण खरं आहे ते. आपण एका डिवाईन एंटिटीला भोळं म्हणतो. आणि दॅट जस्ट सिग्निफाईज की ते सिग्निफिकंट आहे तो फेनॉमेनन तो पण. बट या दुसरी गोष्ट मला म्हणायची होती की येस, बिकॉज हे डिझायरेबल आहे. तू जे म्हणत होतास की ही प्रिटेंड पण करू शकतात लोक, किंवा मग एकदा ती क्वालिटी त्यांना असाईन झाली तर ती कंटिन्यू करण्यामागे त्यांचा एक म्हणजे त्यांचं नुकसान काही नाही आहे, तर फायदाच आहे. कारण एखादा माणूस भोळा आहे म्हणल्यावर लोक त्याच्या पुढे कमी डिफेन्सिव्ह असतात आणि दॅट हेल्प्स हिम. आणि ही पण एकदम करेक्ट पॉईंट आहे की हू नोज, म्हणजे खरंच भोळे आहेत की मग की दे जस्ट कंटिन्यूड देअर इनिशियल स्टेट भोळेपणाची. आता मी आर्ग्यू करेल एका, म्हणजे पुशबॅक करेल एका मुद्द्यावर. ते म्हणजे तू म्हणालास तुझ्या मित्रात एकदम एकदम नाही म्हणजे, पण भोळ्या मित्राचा एक मित्र आहे जो भोळा नाहीये पण तो भोळ्यासारखा बिहेव करतो. तर हे मी एक ऑब्झर्व केलेली गोष्ट ती म्हणजे स्वभाव इन्फेक्शियस होऊ शकतो ॲक्च्युली. म्हणजे जर तुम्ही एखाद्या इन्फ्लुएन्शियल फ्रेंडच्या अराउंड राहता नेहमी, आणि तो एकदम असा कॅज्युअलीच घेतो सगळ्या गोष्टी, फनीच काय म्हणतात त्याला, फनी टेक्स असतात त्याच्यावर, तर यू विल टेंड टू डू दॅट युअर सेल्फ. किंवा एखादा एकदम असा ॲटिट्यूड आहे त्याचा आणि तो कसा बेटर आहे मी सगळ्यांपासून, आणि तुम्ही त्याच्यावर खूप दिवस आहात आणि तो खूप इन्फ्लुएन्शियल आहे, तर तुमच्या वागण्यात पण थोडा ॲटिट्यूड येईल. किंवा लाईट वेट असणं, अँग्री असणं, लोक म्हणजे मी बेटर आहे सगळ्यांपासून, सगळे सगळे स्वभावाचे बऱ्याचशा ॲस्पेक्ट्स इन्फेक्शियस आहेत हे मी बघितलं आहे. आपण पण बळी पडतो त्याला ॲक्च्युली. सो म्हणजे त्या मित्राच्या मित्राला थोडी स्लॅक कट करू शकतोस तू, असं मला वाटतंय. कारण मे बी तो प्रिटेंड करत असेल, मे बी त्याला इन्फेक्शन झालेलं असू शकतं त्या स्वभावाचं. सो विच आय हॅव एक्सपिरियन्स इन माय लाईफ ऑल्सो ॲक्च्युली. की माझं बिहेवियर चेंज झालं आहे. सपोज मी एकदम अशा इन्फ्लुएन्शियल फ्रेंड्स बरोबर राहिलो आहे, त्यांची अशी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, पण एक अँगल आहे त्या पर्सनॅलिटीला, तर मग पॉसिबल आहे की नॅचरलीच तुम्ही तसे वागायला लागता. बट लॉट ऑफ गुड पॉईंट्स इन दॅट व्हिडिओ. अजून पण काय पॉईंट्सबद्दल बोलायचं असेल तर मी नेक्स्ट एपिसोडमध्ये बोलेल. ओके, अजून एक पॉईंट होता तो म्हणजे इंडियाची राईट विंग ही अमेरिकेच्या राईट विंगची राईट विंग आहे. हा एक व्हॅलिड पॉईंट आहे ॲक्च्युली. माझा पर्सनली बायस जो आहे, म्हणजे मी यू एसमध्ये मी राईट विंगर आहे आणि इंडियामध्ये मी लेफ्ट विंगर आहे ॲक्च्युली. हे मला वियर्ड हे जाणवलेलं. म्हणजे इट गोज व्हेरी डीप ॲक्च्युली. असं नाही की वरवरचे पॉईंट्स मला पडतात, पण जसं की इथं अमेरिकेत मायग्रंट्स येतात, बॉर्डर क्रॉस करतात आणि लोक येऊ देतात, आणि मग मला इथं वाटतं मी एकदम राईट विंग येतं की मला असं वाटतं मायग्रंट्सला नाही येऊ दिलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या घरीच म्हणजे बॉर्डरवरच थांबवलं पाहिजे, त्यांच्या देशात राहिलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि इथे जे लेफ्ट विंगर्स आहेत जे मायग्रंट्सला ओपन आहेत, मला त्यांचा राग आहे. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही एवढे तुम्हाला जर पुळका आहे एवढा मायग्रंट्सचा, तर तुमच्या घरी ठेवा ना एखादा. म्हणजे जे जे मायग्रंट्सच्या फॉर बोलतात त्यांना मी म्हणतो तुमचा ॲड्रेस द्या. जर तुम्हाला बॉर्डर ओपन पाहिजे, तुमचं घर पण ओपन करा आणि एखाद्याला ठेवा ना, जास्त नको. आणि इफ यू फील की एनीबडी कॅन वॉक इन टू द कंट्री. पण त्या उलट जेव्हा इंडियामध्ये काहीतरी रोहिंग्या मायग्रंट्स आलेले,
तर मला असं वाटलं की बिचारे त्रासात असतील, म्हणजे येऊ द्यावं त्यांना. कारण मे बी इंडियन नेबर्स, सपोज कोणी येत आहे मायग्रंट्स, ते तर अगदी गरिबीच्या गरीब, म्हणजे राईट विंग जसं असतं तसं अमेरिकेतल्या गरिबांमधले पण जे गरीब असतात ते इंडियातले गरीब तसे येत असतील बिचारे, असं मला वाटतं. आणि मग इंडियामध्ये आले तर काय फरक पडतो, बिचाऱ्यांना बॉर्डरवरून परत पाठवण्यापेक्षा त्यांना येऊ दिलं पाहिजे असं मला वाटतं. अशा म्हणजे पॉलिसीज आणि मेंटॅलिटी पण चेंज होते. त्यामुळेच मी फार माझ्या पॉलिटिकल ओपोनंट्सचा काय फार असा तिटकारा नाही करत, कारण मी स्वतः पण बदलत असतो म्हणजे साईड्स. ते राईट विंगबद्दल बोलायचं होतं. थर्ड गोष्ट मला कवर करायची होती ती म्हणजे अजून एक चांगला पॉईंट होता, सो आय थिंक आय नीड टू इलॅबोरेट ऑन इट. ते म्हणजे मी आस्तिकतेच्या व्हिडिओमध्ये जे बोललो होतो त्यावर एक असा मुद्दा आलेला की मी ज्या क्वालिटीज सांगतोय आस्तिकतेच्या, पॉझिटिव्हिटी, एक्सप्लोरेशन आणि ओपननेस असणं, हे ॲग्नॉस्टिक पण एखादा माणूस म्हणू शकतो, किंवा एखादा देवाला न मानताही त्या सगळ्या क्वालिटीज असू शकतात एखाद्यामध्ये. आणि हे पटलंय मला, म्हणजे त्या इन द सेन्स त्या व्हिडिओमध्ये मी कव्हर नाही करू शकलो, कारण ॲज अ सेड डिफाईन करणं म्हणजे मेंटली एक एफर्ट असतो. तुमची जरी तुम्हाला माहिती आहे एखादी कन्सेप्ट, पण ती वेल डिफाईन्ड वेमध्ये तुमच्या माइंडमध्ये असणं एक मेहनत लागते त्याला. पण ते मी हळूहळू करतो आहे डेफिनेशन सेट. पण आता मी एकदम कोरमध्ये जाणार आहे आस्तिकतेच्या. कोर म्हणजे कसं आहे, इट्स नॉट सुपरफिशियल अबाउट ॲटिट्यूड आणि ओपननेस आणि एक्सप्लोरेशन. कोर काय आहे आस्तिक आणि नास्तिकचा, की एक डिवाईन एंटिटी मला मानतो तो आस्तिक, आणि त्या डिवाईन एंटिटीला न मानणारा नास्तिक, हे क्लिअर डेफिनेशन आहे. आणि त्याच्यामध्ये पण माझी कन्क्लुजन अशी आहे, म्हणजे आणि ॲक्च्युली ते पण आपण त्याच्याबद्दल जर थोडंसं विचार केला, त्याला थोडा थॉट दिली, तर एक रिअलाईज होईल की जगात जे चाललंय ते चाललंय म्हणजे आपल्या हातात, म्हणजे आपण एक कुठली इंडिपेंडंट डिसिजन मेकर नाही आहोत ह्या जगात, राईट. म्हणजे अर्थवर असणं जस्ट बाय चान्स, अँड इट इज नॉट इन आवर हँड. द सिस्टीम विच इज द युनिवर्स, म्हणजे आपल्या हातात काही नाही आहे. युनिवर्सच सगळं डिक्टेट करतंय प्रिटी मच ॲट दिस पॉईंट. म्हणजे बाहेरचं वेदर कसं आहे त्याहून तुम्हाला कसं वाटणं, काहीच तुम्ही हे करू शकत नाही. इवन तुम्हाला असं वाटत असेल एखाद्याला की तुमचं प्रोफेशन तुम्ही बनवलं आहे, तुम्ही शिकला, 12th पास केलं, इंजिनिअरिंग केलं, वॉट एव्हर केलं, आणि तुम्ही तुमचं करिअर बनवलं, त्याच्यात पण काही अर्थ नाही आहे. कारण आय टी इंडस्ट्री असणं किंवा कम्प्युटर्स तयार होणं आधी हे गरजेचं होतं तुमच्या करिअरसाठी. किंवा 12th पास एखाद्यानी बोर्ड एक्झाम्सची कन्सेप्ट बनवणं, एखाद्यानी शाळेची कन्सेप्ट बनवणं, कित्येक गोष्टी व्हाव्या लागल्या प्रत्येक गोष्टीसाठी. आणि तुम्ही आत्ता श्वास घेऊ शकताय कारण मिटिओराईट कुठली आदळली नाही आहे तुमच्या भागामध्ये. आणि बेसिकली थोडा जरी थॉट दिला तर हे सगळे मान्य करतील की जग चाललंय ते चाललंय, तुमचा भाग हा तर बघ त्याच्यात काहीच नाही आहे. म्हणजे तुमचं एक्झिस्टन्स, तुम्ही ज्या प्रकारे ड्रेसअप केलं आहे, काहीच ह्याच्यामुळे झालं नाही की तुम्ही काही नाही आहात. युनिव्हर्सनी डिक्टेट केलं आहे. सम सिस्टीम इज बिल्ड सच दॅट कॉटन जगामध्ये एक्स्ट्रॅक्ट झालं आणि कॉटनचे शर्ट्स बनलेत, आणि एक रंग आहे जो तुम्ही पिक केला, ठीक आहे. एक्सटर्नल एंटिटीज आपल्या हातात नसतात. दिस इज अ कम्प्लिटली समथिंग, युनिवर्स इज मच लार्जर दॅन यू. त्यापुढे जाऊन जर अजून विचार करत गेला खोलात खोलात, तर तुमच्या माइंडमध्ये जे चाललंय ते पण बेसिकली तुमच्या हातात नव्हतं. तुमचं ब्रेन कसं बनलंय, तुमची तुमच्या नेक्स्ट थॉट तुमच्या ब्रेनमध्ये कुठली येणार आहे हे तुमच्या हातात नाही आहे. हे एक मॅजिकल कन्सेप्ट, म्हणजे सगळ्यांना इंट्युटिव्हली माहिती असते, पण मी सॅम हॅरिसच्या बुकमध्ये पण वाचले की नेक्स्ट थॉट तुमच्या डोक्यात जो येणार आहे तो पण तुमच्या हातात नाही आहे. सो ह्याचा अर्थ असा आहे की यू आर नॉट अंडर कंट्रोल ऑफ एनिथिंग.
द युनिवर्स इज अंडर कंट्रोल. ठीक आहे, ह्याच्यात काही आर्ग्युमेंट करायचे पण कारण नाही. इट इज लाईक समबडी एल्स इज कंट्रोलिंग इट, some other entity which you can call it universe or whatever. uh, uh, Universe is just going on तसं तर pretty much you are just a witness to what's going on internally or externally. ठीक आहे, तर now whatever combined decision is made by the whole universe and all the atoms which are like internal to your brain, ज्याच्यामुळे थॉट्स येतात, आणि एक्सटर्नल टू युअर ब्रेन, ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट क्रिएट होते. आता सपोज त्या कन्सेप्टला, त्या ऑल काय म्हणतात त्याला, त्या सिस्टीमला, होलिस्टिक सिस्टीमला, विच इज इन्क्लूड्स इंटरनल सेल्स, एक्सटर्नल सेल्स, एव्हरीथिंग, ह्या कन्सेप्टला जर आपण पर्सॉनिफाय केलं, ठीक आहे, एका म्हणजे तुम्ही कुठल्या त्या कन्सेप्टला समजायला सोपं करण्यासाठी त्या डिवाइन एंटिटी, त्या डिवाइन इंटेलिजन्स किंवा युनिव्हर्सल इंटेलिजन्स ला किंवा युनिव्हर्सल डिसिजन मेकिंग सिस्टीमला जर तुम्ही गॉड म्हणत असाल, तर म्हणजे लोकां जसं आता गोल आहे लाईनचा, त्याला सर्कल म्हणणं हे पण एक मान्यताच आहे ना बेसिकली. त्याला सर्कल का म्हणायचं, की आता म्हणेल की मी त्याला XYZ म्हणेल, तर तसं मग बेसिकली जर ह्या कंबाईन इंटेलिजन्सला किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेसला एखाद्याने गॉड म्हणलं आहे, डिवाइन म्हणलं आहे, तर इट जस्ट मेकिंग थिंग्स इझियर फॉर अस टू अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन. तर मग एखाद्याने म्हणणं की मग ती कन्सेप्ट सोपी होत 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 मग लोकांनी गॉड अख्ख्या सिस्टीमला म्हणलं असेल, मग ती एंटिटी एका माणसामध्ये कन्वर्ट झाली, वॉट एव्हर. पण दीज आर जस्ट वेज फॉर अस टू अंडरस्टँड समबडी एल्स इज समथिंग एल्स गेट कंट्रोलिंग एव्हरीथिंग. प्रिटी मच गॉड इज ओनली थिंग विच एक्झिस्ट, तसं बघायला गेलं तर ना. आणि त्याला तर म्हणजे तुम्हाला मग तर फेथची पण गरज नाही, जस्ट हॅव टू गिव्ह इट अ थॉट, आणि दिस इज नो आर्ग्युमेंट अगेन्स्ट इट. म्हणजे लेक्स फ्रीडमनच्या पॉडकास्टमध्ये सॅम हॅरिस गेलेला, तर लेक्स फ्रीडमनची एक पॉप्युलर टेक्निक काय आहे की आता सपोज कमला हॅरिस गेली त्याच्या पॉडकास्टमध्ये एक्झाम्पल, तर तो तिला म्हणेल की आयर्न मॅन द आर्ग्युमेंट फॉर डोनाल्ड ट्रम्प, आणि विच इज अ व्हेरी गुड आर्ग्युमेंटेशन टेक्निक, की तुमचा जो अपोनंट असतो त्याची बेस्ट इमेज तुम्ही सांगा की काय आहे, त्याच्या आर्ग्युमेंटची बेस्ट व्हर्जन तुम्ही द्या, सो दॅट वी नो दॅट ती आर्ग्युमेंटेशन चांगल्या फेथमध्ये होतं, सो दॅट बिकॉज यू नो की तुमचा अपोनंट काय म्हणतोय. ठीक आहे, तर ह्याला म्हणतात, ह्या टेक्निकला म्हणतात आयर्न मॅन करणं तुमच्या अपोनंटच्या काय म्हणतात त्याला पॉईंट ऑफ व्ह्यू. सो लेक्स फ्रीडमनकडे कोणी गेलं ज्याची काही भांडणं असतील, वैर असेल कोणाशी, तर लेक्स फ्रीडमन विचारतो त्याला की तू आयर्न मॅन करता त्याला काय म्हणायचं, तुझ्या अपोनंटला काय म्हणायचं, त्याचं बेस्ट व्हर्जन तू सांग तुझ्या तोंडाने, की तुला काय कळालंय तुझ्या अपोनंटचं म्हणणं काय आहे. तर सॅम हॅरिसला त्यांनी विचारलं, डिस्कशन झालं फ्री विलबद्दल, तर त्यांनी आर्ग्युमेंट्स दिल्या बऱ्याच सॅम हॅरिसनी की कशी फ्री विल नाही. हे जे मी आर्ग्युमेंट्स दिले तेच आर्ग्युमेंट्स त्यांनी दिले असणार आहेत, की कसं तुमचं ब्रेन ज्या सेल्सपासून बनलं ते पण तुमच्या हातात नव्हतं, भलेही तुमची थॉट तुमच्या हातात नाही. सो देर इज नो फ्री विल, इट्स जस्ट हॅपन्स, युअर सेल्स हॅपन टू कम अप विथ दीज थॉट्स. लेक्स फ्रीडमन म्हणला, ओके, कॅन यू आयर्न मॅन द आर्ग्युमेंट अबाउट हॅविंग अ फ्री विल. तर सॅम हॅरिस म्हणाला की ही कन्सेप्ट एवढी एलियन आहे की फ्री विल नसणं आणि प्रत्येकाला स्वतःची विल असणं, ही कन्सेप्ट एवढी विचित्र आहे माझ्यासाठी की मी ती आयर्न मॅन करूच शकत नाही. म्हणजे आय कॅन नॉट डिफाईन, आय कॅन नॉट मेकअप अन आर्ग्युमेंट इन विच फ्री विल एक्झिस्ट. तर म्हणजे देन इट इज अन समथिंग एल्स इज मेकिंग these decisions. वॉट एव्हर यू कॉल दॅट कॉन्सेप्ट, दिस वाईड कॉन्सेप्ट. म्हणजे आता जॉमेट्री काय आहे, ला एक शब्द नाही म्हणता येणार, पण ते म्हणजे इट्स अ अनालिसिस ऑफ ऑल टाईप ऑफ शेप्स अँड देन देअर इंटरॅक्शन्स विथ अदर शेप्स अँड साईजेस वगैरे. तसं गॉड कन्सेप्ट ही ब्रॉड कन्सेप्ट अशी आहे की बेसिकली द डिसिजन, वॉट एव्हर इज द रिझन बिहाइंड वॉट एव्हर इज हॅपनिंग इज देन वुड बी सम. म्हणजे तुम्ही
काही म्हणाल त्या गोष्टीला, युनिव्हर्सल इंटेलिजन्स किंवा वॉट एव्हर म्हणाल. पण मग जर एखाद्याने गॉड म्हणलंच आहे त्या डिवाइन एंटिटीला, मग गॉडच म्हणा ना. म्हणजे बेसिकली यू कॅन कन्सिडर इट गॉड अँड देन बिल्ड अप ऑन दोज कॉन्सेप्ट, राईट. म्हणजे तुम्हाला आता प्रत्येकाला जॉमेट्री जसं स्वतःहून डिफाईन करायची गरज नाही आहे, तसंच प्रत्येकाला ह्या आउट ऑफ कंट्रोल असणाऱ्याला, समथिंग एल्स कंट्रोलिंग एव्हरीथिंगला स्वतःहून वेगवेगळी नावं द्यायची गरज नाही ना. मग गॉडच म्हणा ना. सो मग त्याच्यात ॲग्नॉस्टिक असण्याचं पण कारण नाही. आता ही जी काय म्हणतात त्याला आर्ग्युमेंट आहे, ते तर प्युअरली इट्स बेस्ड ऑन डू यू डिवाइन एंटिटी ऑर नॉट. आणि क्लिअर कट म्हणजे यू कॉल इट डिवाइन, यू कॉल इट युनिव्हर्सल, यू कॉल इट, बट इट इज समथिंग अदर दॅन यू, ऑल पॉवरफुल. इट इज द रिझन वाय एनिथिंग हॅपन्स. आणि मग तिला गॉड म्हणणं आणि आस्तिक असणं, इन द सेन्स बिलिव्हिंग इन दिस डिवाइन एंटिटी, जस्ट मेक्स युअर लाईफ इझियर. कारण ते नाही म्हणणं आणि तुम्ही स्वतःहून स्वतःचे डेफिनेशन बनवणं, म्हणजे आता दोन लेवलचे डिसएग्रीमेंट्स असू शकतात. पहिला जर एक लेवलची डिसएग्रीमेंट अशी असेल की मी मान्यच करत नाही की देर इज दिस समथिंग, आय एम जस्ट अ विटनेस अँड थिंग्स आर गोइंग ऑन इनसाइड ऑर आउटसाइड. जर एखाद्याला तसं वाटत असेल तर ते कॅन बी आर्ग्यूड. आणि मग आर्ग्युमेंट्स आपण वाढत वाढत जाऊन त्या संपवू शकतात. आणि ॲट वन पॉईंट एव्हरीबडी हॅज टू ॲग्री की थिंग्स आर गोईंग based on what things are going on. There is no control of any individual in it, ठीक आहे. आणि सेकंड लेवल ऑफ आर्ग्युमेंट असू शकते की भलेही तसं असेल, भलेही माझ्या हातात काय नसेल, तरी मी त्याला एंटिटीला गॉड नाही म्हणणार. मग आता मला असं वाटतं की ती तुम्ही गॉड न म्हणणं ही म्हणजे तुमची मिस्टेक आहे. म्हणजे बिकॉज कॉन्सेप्ट्सला नावं देणं ही सायन्स शिकायची पहिली स्टेप आहे ॲक्च्युली. की कॉन्सेप्ट, सिम्पल कॉन्सेप्ट्स आयडेंटिफाय करणं, त्यांना नावं देणं, ही बेसिक वे ऑफ लर्निंग थिंग्स आहे आपल्यासाठी. जसं की जॉमेट्री आहे, मग एखाद्याने गोल जे आकृती असते त्याला सर्कल म्हणलं आहे, तर मग सगळे सर्कल म्हणतात. मग म्हणजे कसं समजायला सोपं असतं. आणि मग एव्हरीबडी कॅन डू अनालिसिस अँड एव्हरीबडी नोज वॉट द अदर पर्सन इज टॉकिंग अबाउट. सो गॉड ही एंटिटीला क्वेश्चन करणं म्हणजे मला स्टुपिडिटी वाटते आणि तुमचं नुकसान करून घेता असं वाटतं. बेसिकली इट इज वॉट इट इज. म्हणजे इट इज सम ऑल पॉवरफुल वर्ल्ड, युनिवर्स अराउंड यू इज मेकिंग डिसिजन. आता त्याच्यामध्ये एकाच गोष्टीला मी काय म्हणतात त्याला, एक जे प्रचलित हे आहे, काय म्हणतात त्याला, मान्यता आहे ज्याच्या मी अगेन्स्ट आहे. ते म्हणजे एक देव दयावान आहे आणि देव चांगला आहे आणि जे करतो ते चांगल्यासाठी करतो, ह्या पार्टला आर्ग्यू करता येईल. कारण इवन इफ देर इज दिस ऑल नोईंग ऑल एंटिटी कॉल्ड गॉड, डझंट मीन इट्स लाईक काय म्हणतात त्याला, तुमच्या लाईफसाठी ती दयावान आहे आणि चांगली आहे असं नाही आहे. देर इज अ ऑल पॉवरफुल एंटिटी, इट कॅन बी कॉल्ड गॉड, बट इट्स नॉट वर्किंग फॉर युअर benefit. It is what it is pretty much. So that part I will argue की असं नाही आहे की देव सगळं चांगलंच करतो आणि सगळं भल्यासाठीच होतं, असं नाही आहे. पण देवच करतोय सगळं, हे खरं आहे. ठीक आहे, ही कॉन्सेप्ट म्हणेल मी ह्याच्यासाठी आहे, देवासाठी. पण आता त्याचे एक फाटे फोडूया आपण जरा ह्या. ओके, ही माझी आर्ग्युमेंट संपलेली आहे आस्तिकता नास्तिकतेबद्दल. आणि हे मी आस्तिक आहे कारण मी मान्य करतो एव्हरीथिंग अराउंड मी, आय एम नॉट कंट्रोलिंग इट. देर इज अ एंटिटी और द युनिवर्स इज doing what it is doing. It is all powerful. I am nothing, and that powerful entity I accept as a reality, and I call it God because I want to use the same terms. And सो मी त्या बाबतीत तर आस्तिक आहे. म्हणजे असं नाही, म्हणजे ही कल्पना वगैरे नाही आहे माझी, किंवा आय एम नॉट attributing any qualities like exploration, positivity. I am saying God controlling everything. I accept the एक्झिस्टन्स ऑफ दिस पॉवरफुल एंटिटी. ठीक आहे. सो हे आस्तिकतेची प्राईम डेफिनेशन झालं. पण हे बोलता बोलता मी एक गोष्टी, एका कॉन्सेप्टचा काय म्हणतात त्याला, कॉन्सेप्टवर हसलो असेल किंवा कॉन्सेप्टला मी इन्फिरियर रेट केलं असेल, ते म्हणजे
गॉडला दयावान मानणं किंवा गॉड इज केअरिंग वगैरे, ही गोष्ट जरी मी हसलो असेल, जरी मी बिलीव्ह नसेल केला, तरी मला सुचलं होतं की का असं ही मान्यता निघाली, आणि का प्रचलित झालं ही कॉन्सेप्ट की देव चांगला आहे, देव दयावान आहे, देव तुमचं भलं करतोय. त्याचं रिझन मला असं कळालंय, ते सायकोलॉजिकल टूलची गरज आहे. कारण जेव्हा तुम्हाला भीती वाटते, तुम्ही अंधारात बसलाय, ठीक आहे, रात्री आहे, लाईट गेली आहे, आणि अचानक काहीतरी खिडकीचा आवाज यायला लागला, ठक 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 झाली असं वाटलं, तर तुमचं माइंड फिअरमध्ये एक्स्ट्रीम लेवलला जाईल. ठीक आहे, मग तुमचं माइंड रॅशनल नाही राहणार त्या मोमेंटला, की बाहेर काहीतरी सिम्पलचाच आवाज येतो आणि तुम्ही एखाद्या सुमसाम ठिकाणी आहात, तर तुमचं भीतीला देर इज नो डेप्थ. तुमची भीती वाढत वाढत वाढत, किती तुम्ही घाबराल आणि किती काय गोष्टी तुम्ही इमॅजिन कराल तुमच्या ब्रेनमध्ये. चुडेल आली आहे काहीतरी, काय जे काय लास्ट तुम्ही हॉरर बघितलंय ते तुम्ही एक्सपेक्ट कराल. हवेत उडणारी एंटिटी असेल, फक्त चेहरा असेल, फक्त खिडकीतून एक चेहरा तुमच्याकडे बघतोय, जो चेहरा तिथे नसला पाहिजे. ही कॉन्सेप्ट म्हणजे सांगायचं म्हणतं असं की तुमच्या भीतीला, तुमच्या मनातल्या भीतीला लिमिट नाही आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला, भीती तुम्हाला कोणी सायकोलॉजिकली घालायची गरज नाही. ही तुमच्या कोअरमध्येच आहे, नेचरमध्येच आहे ऑब्व्हियसली, कारण वी वॉन्ट टू सेफ गार्ड आवर सेल्स अँड देर आर प्रिडेटर्स आउटसाईड. सो तुमच्या मनातल्या जी रियालिटी आहे, जी भीती, एन्झायटीच्या फिलिंग्स आहेत, त्याला काउंटर करायला देर हॅज टू बी अ सायकोलॉजिकल टूल विच इज इक्वली इन्फायनाईट ना. म्हणजे सपोज तुमच्या भीतीला डेप्थच नाही, की ती पण भयानक गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकता, तर मग तुम्हाला जी पॉवरफुल एंटिटी म्हणजे सायकोलॉजिकल टूल जे तुम्हाला लागणार आहे, जे काउंटर करेल तुमच्या भीतीला, ते पण तेवढंच पॉवरफुल पाहिजे, आणि तेवढंच ऑल नोईंग पाहिजे, आणि तेवढंच ओमनी प्रेझेंट पाहिजे, आणि तेवढंच चांगलं पाहिजे. नाहीतर तुम्ही भीतीतच जगणार ना, किंवा म्हणजे नॉर्मल जगणं इम्पॉसिबलच होईल. सो पीपल ऑर वॉट एव्हर ॲडल्ट्स, गार्डियन्स, जे कोणी होते रिलिजियस फिगर्स होते, त्यांनी ह्या गॉडला इन्फायनाईट पॉवर देणं आणि इन्फायनाईटली नाईस बनवणं आणि दयावान बनवणं, ही गरज आहे टू फाईट द मेंटल फेनॉमिनन ऑफ एन्झायटी अँड फिअर विच इज लिमिटलेस, बाउंडलेस, बॉटमलेस आहे तुमची पिट ऑफ फिअर. तर मग त्याला काउंटर करायला we as humans had to come up with an entity which is equally powerful, equally nice, infinitely nice. सो म्हणून ही कन्सेप्ट आली की देव दयावान आहे, आणि देव चांगला आहे, आणि देव पॉवरफुल आहे, आणि देव कशावर पण. तर त्यामध्ये म्हणजे मी क्वेश्चन करत नाही त्या कॉन्सेप्टला, कारण त्या कॉन्सेप्टची गरजच होती. पण मग सायंटिफिक माइंड्सनी ॲनालिसिस सुरू केला. मग सायंटिफिक माइंड्सनी सायकोलॉजिकल ॲनालिसिस न करता, मग इफ यू ओनली थिंक की मग हवेत काय एक देव बसलाय का जो माझं भलं करतोय, असं कसं असू शकेल. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फार सायंटिफिक माइंड वापरताय ह्या गोष्ट करायला, बट यू नीड टू अंडरस्टँड द होल कॉन्टेक्स्ट ऑफ ऑल दीज कॉन्सेप्ट्स. मग एखादा एवढा रॅशनल असेल, ज्याच्या भीतीला लिमिट्स आहेत, म्हणजे ज्यांनी अगदी रात्री चेहरा जरी बघितला तरी तो म्हणेल की काहीतरी मास्क वगैरे, हा काय भूत वगैरे नाही आहे हे. तेवढं जर एखादा रॅशनल असेल निगेटिव्ह साईडला, मग त्याला पॉझिटिव्ह साईडला गॉडची गरज नाही आहे. पण मी तर नाही आहे तेवढा रॅशनल. मला तर एक दोरी दिसली तरी मी त्याला साप समजेल, वेन आय एम इन अ गुड मूड. नाहीतर सापापेक्षा भयानक काहीतरी समजेल, कोणाचं तरी बोट समजेल. वेन आय एम इन अ नॉर्मल मूड, आणि जर मी एकटा असेल आणि रात्री असेल तर. सो माझ्यासारखेच आय थिंक आय माईट बी द मीडियन. माझ्यावरती पण लोक असतील, माझ्या खाली पण माझ्याशी जास्त घाबरणारे लोक असतील. सो असे ह्या कॉन्सेप्ट्स आलेले आहेत. सोपं नाही आहे कुठल्याही कॉन्सेप्टला इंडिव्हिज्युअल वेमध्ये बघणं, की एखादा कम्प्लिटली इरॅशनल आणि मग कम्प्लिटली नास्तिक असणं वगैरे वगैरे. पण सो ते दोन ॲस्पेक्ट्स आहेत. मी म्हणेल आय ॲक्सेप्ट माझ्या म्हणजे सायंटिफिक माइंडला किंवा रॅशनल माइंडच्या केसमध्ये मी ह्या लेवलला जातो की मग देव तर आहेच आहे. देव इज दिस युनिव्हर्सल एंटिटी. माझ्या हातात तर काही नाही. समथिंग एल्स इज द वर्ल्ड इज इन कंट्रोल ऑफ दिस वर्ल्ड.
whatever, and I am okay with using the term Astik and Dev to define this, and that's how I differentiate myself from agnosticism. Um, बट बाकीच्या कन्सेप्ट्सचा पण मी जरा विचार करत असतो नेहमी. कस्टम्स पण झाले तरी का झाले असतील, ट्रेडिशन्स पण असल्या तर का असतील. सो रिलिजियसला जस्टिफाय करणं जे की मी समजतो की अवघड आहे जास्त, ते पण मी करत असतो आजकाल. जसं कस्टम्स वगैरे पण करणं जस्टिफाय. ओके, सो हा माझा रिस्पॉन्स होता त्या ॲग्नॉस्टिक वगैरे कमेंटबद्दल. आणि बाकी काय मला सुचलं आणि बाकी मला एकदा ॲक्सेस मिळाला दुसऱ्या व्हिडिओजला पण की तर मी अजून रिस्पॉन्ड करेल. टिल देन